नमस्कार मुलांनो, आजचा आपला विषय आहे मराठी। मराठीमध्ये जो बालवर्ग असतो त्या बालवर्गाला अक्षराची ओळख ही कशी करायची, तर त्यांना पहिल्यांदा अक्षर ही काढता येत नाही। चला तर मग आता आपण बालवर्गाच्या अक्षरांच्या आधी आकारांची ओळख कशी करायची ते शिकूया। बालवर्गाच्या मुलांना अक्षर कशी काढायची ही काहीच माहिती नसते, कारण बालवर्गाची मुलं ही मातीचा गोळा असतो आणि त्या मातीच्या गोळ्याला आकार कसा द्यायचा हे आपल्या हातामध्ये असते। त्यासाठी आपण सर्वप्रथम आकार कसे काढायचे हे त्या मुलांना शिकूया। तर आपण सर्वप्रथम त्यांना उभी रेषा कशी काढायची ते शिकवणार आहे। वरच्या दिशेपासून खालच्या दिशेपर्यंत जी उभी रेषा काढतात आपण ही जी रेषा काढतो या रेषेला उभी रेषा असे म्हणतात। अक्षरामध्ये महत्वाचा पॉइंट म्हणजेच ही उभी रेषा असते। जेव्हा आपल्याला कोणत्याही प्रकारचं अक्षर काढायचं असतो तेव्हा आपल्याला सर्वप्रथम अशी उभी रेषा ही काढावीच लागते। त्यानंतर आपल्याला आता आडवी रेषा बघायची आहे। तर आडवी रेषा काढण्यासाठी आपल्याला या बाजूपासून इकडं अशी जी आपण रेषा काढतो त्या रेषेला आडवी रेषा असे म्हणतात। या रेषांचे आकार कसे काढायचे हे तुम्ही पण काढा, जेणेकरून तुम्हाला पण तशा प्रकारच्या रेषा काढता येतील आणि अक्षर काढण्यासाठी तुम्हाला मदत होईल। यानंतर आपल्याला तिरपी रेषा काढायची आहे। ही तिरपी रेषा कशी काढायची म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, वरच्या दिशेला आपली पेन्सिल ठेवायची आहे आणि थोडी तिरपी अशी रेषा काढायची आहे। जसं आपण घसरगुंडीवरून घसरतो तशाच प्रकारे आपल्या रेषेला सुद्धा वरच्या दिशेपासून खालच्या दिशेपर्यंत असं तिरपं न्यायचं आहे, जेणेकरून आपली ही रेषा आहे ही तिरपी येईल। त्यानंतर आपल्याला आता गोल आकार काढायचा आहे। तर गोल आकार कसा काढायचा आहे, तर आपल्याला बांगडी किंवा दुसऱ्या कोणत्याही वस्तूचा उपयोग करून गोल आकार हा काढायचा नाहीये। आपण आपल्या पाटीवर किंवा वही आणि पेन्सिलने गोल आकार काढायचा। तर तो अशा प्रकारे एकाच जागेवर आपण आपला असा पेन ठेवून तोच पेन असा गोल फिरवून घ्यायचा, म्हणजेच आपला गोल आकार तयार होईल। आपल्याला मराठी आणि गणित या दोन्ही विषयामध्ये त्या गोल आकाराचा आणि या उभ्या रेषेचा उपयोग होतो। त्यासाठी आपण लक्षपूर्वक आणि कोणत्याही प्रकारचा वापर न करून आपण असा हा गोल आकार आपल्या पेनानेच किंवा पेन्सिलनेच काढायचा आहे। लहान किंवा मोठा असे दोन पैकी कोणत्याही एका प्रकारचा तुम्ही गोल आकार काढू शकता। आतापर्यंत आपण उभ्या रेषा, आडव्या रेषा, तिरपी रेषा आणि गोल आकार हे पाहिलेले आहे। तर आता आपण अर्धवर्तुळ कसं काढायचं हे बघणार आहोत। अर्धवर्तुळासाठी आपल्याला पूर्ण वर्तुळ काढून ते अर्धवट पुसून तसं काढायचं नाहीये। आपल्याला काढायचं आहे, आपण इथं पेन ठेवून आपल्याला फक्त असं अर्धवर्तुळ हे काढायचं आहे। या अर्धवर्तुळाचा उपयोग आपल्याला आपल्या मुलांसाठी जेव्हा आपण अक्षर शिकवतो तेव्हा क, व, ब या अक्षरांसाठी या अर्धवर्तुळाचा उपयोग होतो। अशा प्रकारे आपण उभी लाईन, आडवी लाईन, तिरपी लाईन, गोल आणि अर्धगोल हे आपण आज शिकलेलो आहोत। याच्या पुढच्या भागामध्ये आपण अक्षर कसे तयार करायचे
व अक्षरापासून नावं कशी तयार करायची हे बघणार आहोत. हे सर्व सोप्या पद्धतीने तुमच्या मुलांसाठी व तुमच्यासाठी हा व्हिडिओ मी इथे टाकलेला आहे. हा जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ.